महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची दबक्या आवाजात खरं तर चर्चा आहे। निधी वाटपात डावललं जात असल्याची स्थानिक भाजप नेत्यांची तक्रार आहे। तर अजित पवारांनी महसूल मंत्री विखे पाटलांच्या निधी वाटप सूत्राकडे बोट दाखवून भाजपची कोंडी केली आहे। पाहूयात। पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वावरून अजित पवार आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये जणू राजकीय चढाओढ लागल्याची जिल्ह्यात चर्चा आहे। अजित पवारांनी पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विकास निधी वाटपात डावललं जात असल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला होता। त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी निधी वाटपाच्या सूत्राचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलाय। ज्या प्रकारे हे तीन पक्षाचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, त्याच्यामध्ये वेगवेगळी पालकमंत्री पद वेगवेगळ्यांकडे, तर ह्याच्याकडे परभणीचं आहे, माझ्याकडे पुण्याचं आहे। साधारण जे सूत्र ठरलेलं आहे, मी अलीकड पालकमंत्री झालो, अलीकड म्हणजे 3-4 महिने झाले असतील, त्यावेळेस सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे सूत्र ठरवलेलं होतं तशाच पद्धतीचं सूत्र आपण इथं ठरवलं। अजित पवार पालकमंत्री होण्यापूर्वी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं। अजित पवारांच्या शिंदे सरकारमधील प्रवेशाच्या काही दिवस आधी चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती। त्यामध्ये विविध विकास कामांना त्यांनी आर्थिक निधी देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्या बैठकीला 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावर देखील 400 कोटींच्या विकास कामांना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही। काही दिवसांपूर्वी हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेला होता, पण त्यानंतरही वादावर तोडगा निघू शकला नाही। आणि याच पार्श्वभूमीवर नुकतंच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपच्या सदस्यांनी अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर अळवला होता। आपण एकाच सरकारमध्ये काम करतोय, तिथे अशा आता निधीवरून अशा प्रकारचे तंटे निर्माण होणं योग्य नाही आहे। शेवटी दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, त्यांनी बसूनच याच्यात निर्णय केले पाहिजे, कारण याचा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर होतो, स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याही कामकाजावर होतो। अजित पवारांच्या शिंदे सरकारमधील एंट्रीमुळे भाजप शिवसेना युतीचं सत्ता समीकरण बदललंय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील मिळवलं। त्यासाठी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं। पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर राजकीय शहाचं राजकारण आता सुरू झाल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाजपला चांगलंच टेन्शन दिलंय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय